पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आणि यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली। पहिल्याच पावसात अवघ्या काही तासातच भुयारी मेट्रोच्या स्टेशन्सचीही भयाण अवस्था पाहायला मिळाली। महानगरपालिकेनं कुठलीही पावसाळापूर्व तयारी केली नाही। मुंबई पालिकेनं एकाच पावसात शहर बुडवून दाखवलंय असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। हर्षवर्धन सपकाळ आणि वर्षा गायकवाड यांनी सुद्धा सरकारला घेरलेलं आहे। मुंबईची मान्सूनची तयारी काय होती ही आपल्याला दिसते। रस्ते आम्ही कधीपासून सांगतोय की आता क्लोजिंग स्टेजला आणा। एकतर जे एशनसीनी सांगितलं होतं खोटारडेपणा त्यांचा लोकांसमोर आला। ग्रीन कार्पेट घालून नाले सफाईची पाणी असेल, इकडे असेल तिकडे असेल, कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला पेनल्टी लावली आहे तुम्ही, कोणाकडून दंड आकारलेला आहे, कोणाला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे। कारण खड्डेमुक्त तर झाले नाही पण तुमच्या खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत। मी भाजपला असेल किंवा एशनसीना सांगेन की जरा राजकारण फोडाफोडीचं बंद करा आणि मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल इथे लक्ष द्या। कारण मुंबईकरांचे असेल किंवा महाराष्ट्रभरात सगळ्याच शहरांचे हाल झालेले आहेत। पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि भ्रष्टाचार तरंगायला लागला। मुंबई महानगरपालिकेने एकंदरीत केलेला जो भ्रष्टाचार आहे तो आपल्या सगळ्यांच्या समक्ष या तुंबलेल्या मुंबईच्या अनुषंगानं लक्षात येतोय आणि त्याचा हा परिणाम आज मुंबई खोळंबलेली आहे। येणाऱ्या पूर्ण मान्सूनमध्ये तर मुंबईचे बेहाल होण्याची देखील शक्यता ही नाकारता येत नाही। तर दुसरीकडे जे विमानतळ आहेत ते गळायला लागलेली आहेत, तिसरीकडे शेतकरी हवाल दिलाय। एकंदरीत महाराष्ट्रावर हे आसमानी आणि सुलतानी संकट मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आम्ही मान्सूनपूर्व तयारी संदर्भात विविध प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले। रस्त्याच्या कॉन्क्रिटी संदर्भामध्ये भ्रष्टाचाराबद्दल सातत्याने आम्ही बोलत आहोत। आज ही जबाबदारी जी आहे ते मुंबई महानगरपालिकेला घ्यावीच लागेल। सातत्याने 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठल्याही तऱ्हेचे लोकप्रतिनिधी नाहीयेत आणि त्यामुळे आज आयुक्त असतील, राज्य सरकार आहे, हे त्याला जबाबदार आहे, हे या ठिकाणी आम्हाला सांगावं लागेल। आणि या पूर्ण प्रकरणाची नाले सफाईची आणि रस्त्याच्या संदर्भामधली चौकशी एसीबीच्या माध्यमातून करावी। आज मुंबईकरांच्या वाताहतीला कोण जबाबदार याचं थेट उत्तर आहे उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे। गेल्या 25 वर्षात कट कमिशनचा धंदा, कंत्राटदारांशी कट कमिशन, यामुळे मुंबईची आज हालत झाली आहे। आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे चोर मचाए शोर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।